1000 रुपयाच्या SIPनं करोडपती बनता येतं हे तुम्ही नक्की ऐकलं असेल। खूप लोक सांगतात 1000 रुपये इन्व्हेस्ट करा आणि पुढे जाऊन करोडपती बना। पण खरंच ते पॉसिबल आहे का की फक्त लोकांना दाखवलेलं एक स्वप्न आहे? आणि जर खरंच पॉसिबल असेल तर ते नेमकं कसं होतं? किती वर्ष लागतात, किती पेशन्स लागतो आणि 1000 रुपयासारखी छोटी रक्कम इतकी मोठी कशी बनते? आज आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत। 1000 रुपयाच्या SIPने खरंच किती वेल्थ तयार होऊ शकते हे आपण एक्झॅक्ट नंबर्स आणि क्लिअर कॅल्क्युलेशन सोबत पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही बघत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी। खरं सांगायचं झालं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना 1000 रुपये ही रक्कम खूप छोटी वाटते। आपण सरळ विचार करतो की इतक्यात काय होणार आहे आणि म्हणून आपण सुरुवात पुढे ढकलतो। आपण स्वतःला सांगतो थोडे जास्त पैसे आले की सुरू करेल, 5000 10000 सेव्ह व्हायला लागले की मग SIP सुरू करेल, किंवा एकदाच मोठी रक्कम टाकली तर मग मला लवकर रिझल्ट मिळेल। आणि या सगळ्या विचारांमध्ये आपण एक गोष्ट मिस करतो, आपण SIP सुरूच करत नाही किंवा केली तरी खूप उशिरा सुरू करतो। पण तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट काय होते, आपल्याकडे पैसे असतात पण नसतो तो टाइम। आणि इथेच आपली खरी चूक होते। आपल्याला वाटतं प्रॉब्लेम अमाउंटमध्ये आहे, पण खरं तर प्रॉब्लेम आपल्या थिंकिंगमध्ये आहे। वेल्थ ही नेहमी कन्सिस्टन्सी, टाइम आणि डिसिप्लिननेच तयार होते। आणि आता हीच गोष्ट आपण पुढे पाहणार आहोत। आता बघा काय होतं, आपण 1000 रुपयाची SIP सुरू करतो। सुरुवातीला काही खास वाटत नाही, 1 वर्ष होतं आणि आपल्याला दिसतं की फक्त 12000 साठले आहेत, म्हणून आपल्याला वाटतं की ही ग्रोथ खूप स्लो आहे। पण एका स्पेसिफिक वेळेनंतर हीच SIP अचानक वेगानं ग्रो व्हायला लागते आणि इथेच कंपाऊंडिंग आपलं काम करायला सुरू करतं। चला तर आपण आता हे सगळं ॲक्च्युअल नंबर्समध्ये पाहूया। जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपयाची SIP केली आणि आपण साधारण 12% CAGR धरून चाललो तर 10 वर्षांनी तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात 1,20,000 रुपये आणि त्याची व्हॅल्यू जाते अंदाजे 2,30,000 पर्यंत। म्हणजे अमाउंट जवळपास डबल होते। 20 वर्षांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात 2,40,000 रुपये आणि व्हॅल्यू जाते अंदाजे 9 ते 10 लाखाच्या घरात। इथे ग्रोथ वेगानं वाढायला लागते आणि हीच SIP जर तुम्ही 30 वर्ष चालू ठेवली तर इन्व्हेस्ट केलेले पैसे होतात 3,60,000 रुपये आणि व्हॅल्यू जाते अंदाजे 30 ते 35 लाखाच्या घरात। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे टाकले होते 3,60,000 रुपये आणि मिळाले 30 लाखांपेक्षाही जास्त। हा जो फरक आहे ना, तो आलाय कंपाऊंडिंग आणि मार्केट ग्रोथमुळे। पण आता एक गोष्ट इथे क्लिअर होते, 1000ची SIP करून 30 वर्षात 1 कोटी होत नाही। मग लोक का सांगतात की 1000च्या SIPने करोडपती होता येतं? याचं सिंपल आन्सर आहे, 1000 ही फक्त सुरुवात आहे। जेव्हा तुम्ही 1000ने SIP सुरू करता तेव्हा तुम्ही एक हॅबिट बिल्ड करता आणि जसं जसं तुमचं इन्कम वाढतं, सॅलरी असो किंवा बिझनेस, तसं तसं तुम्ही तुमची SIP वाढवू शकता। 1000ची SIP तुम्ही 2000, 3000, 5000 पर्यंत नेऊ शकता। यालाच स्टेप अप SIP असं म्हणतात। जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने SIP स्टेप अप करत राहिलात तर तुम्ही तुमचं टार्गेट खूप रिअलिस्टिकली अचीव करू शकता। 30 वर्ष वाट बघण्याची गरज नाही, 15 ते 20 वर्षातही तुम्ही मोठा कॉर्पस तयार करू शकता आणि फक्त 1 कोटी नाही, त्यापेक्षा जास्त। म्हणून करोडपती होण्यामागचं सिक्रेट 1000 रुपये नाही तर तुमची हॅबिट, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुम्ही दिलेला टाइम आणि तुम्ही केलेला स्टेपअप आहे। 1000 रुपये तुम्हाला करोडपती बनवत नाही, पण 1000 रुपये तुम्हाला सुरुवात करून देतात। विश्वास ठेवा, पण ती सुरुवातच सगळ्यात कठीण आहे। म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही किती अमाऊंटने सुरू करता हे इम्पॉर्टंट नाही, पण कधी सुरू करता हे खूप इम्पॉर्टंट आहे। म्हणून जास्त विचार करू नका, लहान अमाऊंटने का होईना आजपासूनच सुरुवात करा। आता तुम्ही सांगा, तुम्ही SIP सुरू केली आहे का? आणि जर केली नाही तर ती किती अमाऊंटने सुरू करणार आहात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म फिल करायला विसरू नका। माझी टीम तुमच्याशी संपर्क करेल। नमस्कार।